Welcome to SST College of Arts and Commerce Ulhasnagar. This is SST Edupedia. Myself, Assistant Professor Pranit Dilip Kasare. Today we are going to learn about the FYBA Political Science subjects semester 2nd topic changing nature of federal system. So we'll start the lecture. This lecture will be in the Marathi language because most of the students are from the vernacular medium. So we'll start the lecture. Okay. यस सो आज आपला जो टॉपिक आहे तो आहे जे काही भारतीय संघराज्याचं स्वरूप आहे त्याविषयी आपल्याला सेकंड सेमिस्टरला FYBA मुळात पहिला जो आपला मॉड्यूल आहे पूर्णतः संघराज्याची जी काही बदलते स्वरूप आहे त्याच्यावरती आपला पूर्णच्या पूर्ण टॉपिक बेस्ड आहे. संघराज्य म्हणजे काय हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण भारतीय राज्यघटना बघतो त्यावेळेस आपल्याला असं कळून येतं की भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही संघराज्य किंवा फेडरल हा जो शब्द आहे तो कुठेही यूज केलेला नाहीये. आपल्या इथे संघराज्याऐवजी भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये असं म्हटलेलं आहे भारत हा राज्यांचा संघ असेल. आता राज्यांचा संघ आणि संघराज्य या दोन शब्दांमध्ये खूप महत्त्वाचा फरक आहे. तो जर का आपण समजून घेतला तर आपल्याला बऱ्यापैकी क्वासी फेडरल किंवा जे अर्ध संघराज्य संकल्पना आहे भारतीय संघराज्याला बरेचसे राज्यशास्त्रीय टीकाकार अर्ध संघराज्य किंवा क्वासी फेडरल असं म्हणतात. तर ते काय आहे तेही समजू लागतं. तर राज्यांचा संघ म्हणण्यामागे कारण हे होतं की संघराज्यामध्ये फॉर एक्झाम्पल संघराज्य ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस संघराज्यामध्ये सर्व जी काही राज्ये असतात वेगवेगळी जी काही राज्य आहेत ती केंद्राकडे काय होतात केंद्राला आपले पॉवर्स देतात आणि केंद्रही त्यांना पॉवर देत असतं. जसं की अमेरिकामध्ये काय आहे 50 स्टेट्स आहेत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. परंतु त्या स्टेट्सला जास्तीत जास्त अधिकार काय दिलेले आहेत केंद्राकडून दिलेले आहेत. त्यांना केंद्रामधून बाहेर पडण्याचा अधिकारही दिलेला आहे. जर का आपल्या राज्यघटनेमध्ये संघराज्य म्हटलं असतं तर आपल्या इथे जे काही घटक राज्य आहेत त्यांनाही केंद्रीय सरकारमधून किंवा केंद्रामधून भारतापासून वेगळे होण्याचा अधिकार आपल्याला द्यावा लागला असता. त्यामुळे आपले जे काही घटनाकार होते ज्यांनी घटना निर्माण केली ते एवढे प्रगल्भ होते की त्यांनी संघराज्य हा शब्द राज्यघटनेमध्ये कोठेही न वापरता राज्यांचा संघ हा शब्द वापरला. म्हणजेच राज्यांनी मिळून एक संघ तयार केलेला आहे. त्यांनी आपले जे काही अधिकार आहेत ते केंद्राला सुपूर्द केलेले आहेत. केंद्रानेही काही अधिकार राज्यांना दिलेले आहेत जेवढे त्यांना शासन करण्यासाठी उपयुक्त असतील. परंतु राज्याला अधिकार देत असताना देशाची अखंडता आणि एकता भंग होऊ नये यासाठी त्यांनी संघराज्य किंवा राज्यांना घटक राज्यांना केंद्रापासून वेगळं होऊ देऊ नये होता येऊ नये यासाठी त्यांनी काय वापरला राज्यांचा संघ हा शब्द वापरलेला आहे आर्टिकल 1 मध्ये. तर तेच आपण बघणार आहोत. क्वासी फेडरल म्हणजे काय अर्ध संघराज्य. आपली भारतीय संघरचनेची संघराज्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती अर्ध संघराज्यात्मक आहेत. म्हणजेच संघराज्य कुठल्याही राज्याची वैशिष्ट्ये ही कधी कधी कशी असतात एक तर संघराज्यात्मक असतात किंवा एक तर युनिटरी असतात. तर आपल्या इथे युनिटरी फीचर्स पण आहेत आणि संघराज्यात्मक म्हणजेच फेडरल फीचर्स पण आहेत. तर त्यामुळे आपल्याला आपल्या भारतीय संघराज्याला भारतीय राज्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर अर्ध संघराज्य म्हटलेलं आहे. तर हे आहे पहिलं कारण की भारताचं जे काही चेंजिंग स्वरूप आहे किंवा जे बदलतं स्वरूप आहे फेडरल सिस्टीमचं ते याचंच कारण आहे की भारतीय राज्यघटनेतच आपण संघराज्य हा शब्द कुठेही न वापरता राज्यांचा संघ असा शब्द आपण वापरलेला आहे जेणेकरून भारताची जी काही अखंडता आहे एकता आहे ती कायम राहील आणि राज्यांनाही आपले अधिकार मिळून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना एक प्रकारे एकात्म राज्य निर्माण न होता संघराज्य निर्माण केलं जाईल. परंतु त्याचे जे काही वैशिष्ट्य असतील ती वेगवेगळे असतील. त्यामध्ये दोघांचंही मिक्सचर असेल जसं की युनिटरी फीचर्स ही असतील आणि फेडरल फीचर्स असतील. तर ज्यावेळेस आपण युनिटरी फीचर्स किंवा फेडरल फीचर्स बघतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. जसं की तुमच्या स्लाइडवर दिसते इंडिया डज नॉट स्ट्रिक्टली कन्फर्म टू द फेडरल फीचर्स. जसं की जर का तुम्ही संघराज्य व्यवस्था बघितली अमेरिका बघा अमेरिकेमध्ये ड्युअल सिटिझनशिप आहे. ड्युअल सिटिझनशिप म्हणजे काय द्वि नागरिकत्व आहे. 2 नागरिकत्व अमेरिकेमधील नागरिकांना दिलेले आहेत. जसं की अमेरिकेमधील कॅनडाचे जे काही किंवा कॅलिफोर्निया या राज्याचे जे काही नागरिक असतात त्यांना कॅलिफोर्निया राज्याचं नागरिकत्वही मिळतं आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचंही नागरिकत्व मिळतं. परंतु भारतामध्ये संघराज्य पद्धती असली तरीही आपल्या इथे ड्युअल सिटिझनशिप आहे का. महाराष्ट्रामध्ये आपण राहतो महाराष्ट्राचं वेगळं नागरिकत्व आणि भारताचं वेगळं नागरिकत्व असं आपल्याकडे आहे का नाही. आपल्या इथे आपण भारताचे नागरिक आहोत. आपण गुजरात महाराष्ट्र तमिळनाडू
या वेगवेगळ्या घटक राज्यांचे नागरिक नाही आहोत, परंतु संघराज्य व्यवस्थेमध्ये कसं असतं की जे काही घटक राज्य आहेत त्यांचंही तुम्हाला नागरिकत्व असतं आणि केंद्राचंही नागरिकत्व असतं, म्हणून आपल्या इथे ड्युअल सिटिझनशिप नाही आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे ते पॅरलल सिस्टीम ऑफ ज्युडिशरी, जे न्यायमंडळ आहे आपल्या इथे एक स्वतंत्र न्यायमंडळ आहे. आपल्या इथे कुठल्याही प्रकारचं पॅरलल सिस्टीम ऑफ ज्युडिशरी नाही आहे, जशी की संघराज्यात्मक जे काही देश आहेत अमेरिका किंवा इतर देश तिथे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे परत संघराज्यात्मक आपलं राज्यघटना किंवा शासन पद्धती असली तरी पूर्ण संघराज्यात्मक नाहीये, ती अर्ध संघराज्यात्मक आहे, हे यावरून प्रूफ होतं. सोबतच रिजिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना ही रिजिड पण आहे आणि फ्लेक्सिबल पण आहे. ज्यावेळेस घटनाकारांनी आपली राज्यघटना निर्माण केली त्यावेळेस त्यांनी संघराज्यात्मक पद्धतीमध्ये जे काही रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, जर का तुम्हाला घटनेमध्ये जर का बदल करायचा तुम्ही ठरवलात तर घटनेमध्ये बदल करते वेळेस तुम्हाला एक अवघड प्रक्रियेला काय करावं लागतं, सामोरे जावं लागतं. आणि ती अवघड प्रक्रिया तुम्ही जर का व्यवस्थितरित्या तिला सामोरे गेलात तरच तुम्ही घटनेत बदल करू शकाल. अमेरिकेच्या घटनेमध्ये आतापर्यंत खूप कमी वेळा बदल झालेला आहे. यावरून आपल्याला कळतं की अमेरिका किंवा जी संघराज्यात्मक शासन पद्धती असेल ते घटनेमध्ये बदल करणं किती अवघड असतं. तर त्यावरून आपल्याला कळतं की भारतीयांनी किंवा भारतामध्ये आपण काय केलेलं आहे, रिजिडिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ठेवलेलं आहे काही पद्धतीमध्ये. जसं की भारताचं जे काही युनियन स्ट्रक्चर आहे किंवा भारताचं जे काही फेडरल स्ट्रक्चर आहे, सेक्युलर स्ट्रक्चर आहे, त्यामुळे तुम्हाला जर का काय करायचं असेल, बदल करायचे असतील, घटना दुरुस्ती करायची असेल त्यावेळेस आपल्या इथे रिजिड पद्धती आहे. आर्टिकल 368 मध्ये म्हणजेच 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे. त्यामध्ये एक तर आपल्या रिजिड जी काही पद्धती आहे त्यानुसार घटना दुरुस्ती आपण कुठल्या भागांमध्ये करू शकतो हे सांगितलेलं आहे. सोबतच काही फ्लेक्सिबल पद्धतीही दिलेल्या आहेत, म्हणजेच आपल्या इथे काही जे काही भाग आहेत घटनेचे त्यामध्ये आपण फ्लेक्सिबल पद्धतीने काय करू शकतो, घटना दुरुस्ती करू शकतो. त्यामध्ये आपल्याला जी काही अवघड पद्धती आहे घटना दुरुस्ती ती अवलंबण्याची गरज नाही आहे. यावरून आपल्याला काय कळतंय की संघराज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करणं, घटनेमध्ये बदल करणं हे एवढं सोपं नाहीये, परंतु भारतीय संघराज्यामध्ये आपल्या इथे काही बाबींमध्ये ते अवघड आहे आणि काही बाबींमध्ये ते सुलभ करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यावरूनही पुन्हा सिद्ध होतं की भारतीय संघराज्य हे एक प्रकारे अर्ध संघराज्य आहे. यामध्ये काही फीचर्स किंवा काही वैशिष्ट्य ही युनिटरी आहेत आणि दुसरी ही फेडरल आहेत. तर पूर्णतः भारतीय संघराज्य हे कसं आहे, फेडरल नाही आहे. तर पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण हेच बघतो की भारतीय संघराज्य काय आहे, भारतीय संघराज्याचं बदलतं स्वरूप कशा प्रकारचं आहे तेच आपण बघतोय. त्यानंतर भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण सेकंड मॉड्यूलमध्ये बघतो. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्यामध्ये आपण काय बघतो, आपल्या इथे ड्युअल गव्हर्नमेंट आहे. ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे काय, केंद्रामध्येही सरकार आहे, राज्य सरकार आहे. केंद्र सरकारलाही स्वतःचे असे अधिकार आहेत, राज्य सरकारलाही स्वतःचे असे अधिकार आहेत. सोबतच भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 7 मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, 3 लिस्ट आपल्याला बघायला मिळतात. एक तर आहे सेंट्रल लिस्ट, सेकंड आहे स्टेट लिस्ट, तिसरा आहे कॉन्करंट लिस्ट. या लिस्टमध्ये काय दिलेलं आहे, राज्यघटनेनेच कोणत्या विषयावरती केंद्र सरकार कायदे बनवू शकतं, कोणत्या विषयावरती राज्य सरकार कायदे बनवू शकतो याविषयीची माहिती दिलेली आहे. आणि समवर्ती सूचीला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. त्यामध्ये म्हटलेलं आहे की कोणत्या विषयावरती दोन्हीही म्हणजेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार कार्य बनवू शकेल. म्हणजेच याद्वारे काय झालेलं आहे, सेपरेशन ऑफ पॉवर केलेलं आहे. कोणाला, केंद्राला किती पॉवर असेल, राज्याला किती पॉवर असेल, दोघांनाही किती पॉवर असेल, दोघंही कशा प्रकारचे कायदे निर्माण करू शकतील. यावरून आपल्याला काय कळतं की जे संघराज्य पद्धतीची काय वैशिष्ट्ये आहेत तेही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय केलेले आहेत, समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर संघराज्य शासन पद्धतीचं एक मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे काय, तेथे रिटन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला बघायला मिळतं. जसं की भारतामध्ये काय आहे, रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. आपल्या भारतीय राज्यघटना ही जगातील लोकशाही देशांमधील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. ज्यावेळेस 1949 रोजी राज्यघटना सहमत झाली होती, 26 नोव्हेंबर 1949 रोजी, त्यावेळेस राज्यघटनेमध्ये 395 कलमे, त्यानंतर 22 भाग आणि 8 परिशिष्टे होती. पुढे यामध्ये घटना दुरुस्ती करून बदल होत गेला आणि पुढे पुढे आत्ताच्या 2022च्या दरम्यान 250 पेक्षा जास्त कलमे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बघायला मिळतात. सोबतच 12 परिशिष्टे आणि 25 भागांमध्ये ही राज्यघटना काय केलेली आहे, विभागली गेलेली आहे. यावरून आपल्याला कळतं की भारतीय राज्यघटना ही लोकशाही देशांमधील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. आणि हे एक प्रकारे कसलं वैशिष्ट्य आहे तर संघराज्यात्मक स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे.
त्यानंतर आपल्या इथे डिस्टिंक्शन बिटवीन कॉन्स्टिट्यूशन अँड ऑर्डिनरी लॉ केलेलं आहे. कशा प्रकारे कायदे असतील त्यांची जी काही विभागणी असेल ती आपल्या इथे गेलेली आहे. यावरून आपल्याला काय कळतं की भारतीय संघराज्य पद्धतीचं जे काय बदलतं स्वरूप आहे त्यामध्ये आपण संघराज्य असलो तरीही आपण पूर्ण संघराज्य नसून अर्ध संघराज्य आहोत. आपल्या इथे केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये बऱ्याच वेळा यावरून वाद होतात, कारण की संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या अधिकार क्षेत्रामध्ये कसे असतात, स्वायत्त असतात. परंतु आपल्या इथे पूर्ण संघराज्य नसल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये याविषयी काय होत असतात, वादविवाद होत असतात. कोणाला किती जास्त पॉवर्स आहेत, कोणाचे किती कायदे, कोण कुठले कायदे करू शकतो, यावरून नेहमी दोघांमध्ये संघर्ष होत असतो. तर याविषयीची माहिती आपण फर्स्ट मॉड्यूलमध्ये घेत असतो. त्यानंतर आपल्या इथे संघराज्य शासन पद्धतीसोबतच जे काही युनिटरी फीचर्स आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते काय काय आहेत ते तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन सेंड डायरेक्शन टू स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजेच मी काय म्हटलं तुम्हाला, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही अधिकार आहेत, आपापल्या कार्यांमध्ये स्वायत्त आहेत. परंतु केंद्र सरकारला जास्त अधिकार आहेत. केंद्र सरकार काय करतं, कुठल्याही राज्य सरकारला, घटक राज्य सरकारांना काय करेल, इन्स्ट्रक्शन देऊ शकेल, डायरेक्शन्स देऊ शकेल की तुम्ही असं असं केलं पाहिजे, असे तुम्ही कायदे केले पाहिजेत किंवा तुम्ही असे डिसिजन घेतले पाहिजेत. म्हणजेच पूर्ण स्वायत्त आहे का, तर नाही. हे फीचर कसलं आहे, युनिटरी फीचर्स आहे इंडियन सिस्टीमचं. त्यानंतर द गव्हर्नर्स आर टू बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. घटक राज्यांमध्ये गव्हर्नर अपॉइंट केला जातो. गव्हर्नर हा कोण आहे, हा एक प्रकारे केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी आहे जो राज्य सरकारवरती देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रपतींमार्फत काय केला जातो, नेमणूक केली जाते त्याची. म्हणजेच पुन्हा स्वायत्तेचा मुद्दा आला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना स्वायत्ता दिले का, तर नाही. त्यांच्यावरती एका प्रतिनिधीला बसवलेला आहे जो की का आहे, घटनात्मक प्रमुख आहे. जसं केंद्रामध्ये घटनात्मक प्रमुख कोण असतं, राष्ट्रपती. तसेच राज्यामध्ये घटनात्मक प्रमुख असतात राज्यपाल. यावरून परत हे सिद्ध होतं की कशा प्रकारे बदलतं स्वरूप आपलं फेडरल सिस्टीमचं होत आहे आणि केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये कशा प्रकारे वादविवाद होतात. त्यानंतर पार्लमेंट मे चेंज द बाउंड्रीज ऑफ एनी स्टेट. पार्लमेंट म्हणजे संसदेला एवढे अधिकार दिलेले आहेत की ते कुठल्याही घटक राज्याची कधीही जी काही सीमारेषा असेल ती कमी करू शकतात, जास्त करू शकतात. तेथील जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेऊ शकतात. हे अधिकार आपण त्यांना दिलेले आहेत. त्यानंतर सेंट्रल एन्जॉय द रेसिड्युटरी पॉवर्स. सेंट्रलकडे म्हणजेच केंद्र सरकारकडे रेसिड्युटरी पॉवर्स आहेत. त्यानंतर सेंट्रल इव्हन हॅज कंट्रोल ओव्हर द स्टेट लिस्ट. स्टेट लिस्टवरतीही केंद्र सरकार काही परिस्थितीमध्ये काय करू शकतो, राज्य सूचीमधील जे काही विषय असतील त्यावरती कायदे बनवण्याचे अधिकार केंद्र सरकारला दिलेत. कधी दिलेले आहेत, ज्यावेळेस आपल्या इथे आणीबाणी लागू केली जाते त्यावेळेस आणीबाणीच्या दरम्यान केंद्र सरकार राज्य सूचीमधील कुठल्याही विषयांवर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त करतं. म्हणजे काय होत आहे, आपलं जे संघराज्यात्मक स्वरूप आहे ते कुठे ना कुठे काय होत आहे, एकात्म होत आहे. त्यानंतर लॉ पास बाय द स्टेट लेजिस्लेचर मे बी रिझर्व फॉर द कन्सिडरेशन ऑफ द पार्लमेंट. आपण घटक राज्यांना कायदे करण्याचा अधिकार दिलाय, परंतु हे कायदे कोणाच्या संमतीने कायदे होणार आहेत, तर राष्ट्रपतींच्या सहमतीने कायदे होणार असतील तर म्हणजे काय, ज्यावेळेस कायदे बनवले जातील त्यावेळेस त्या संमतीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जातील. राष्ट्रपती त्यांना रिझर्व मध्ये ठेवू शकतो. म्हणजे राष्ट्रपतीवर कोणतंही बंधन नाही आहे की घटक राज्यांनी बनवलेले जे कायदे आहेत त्यांना मान्यता दिलीच पाहिजे. यावरून आपल्याला पुन्हा हे सिद्ध होतंय की फेडरल सिस्टीम असली तरीही आपल्या इथे युनिटरी फीचर्स आहेत. त्यानंतर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ही केंद्राच्या अंडर येते. स्टेट हॅव द सी ग्रँट फॉर द युनियन. जर का स्टेटला ग्रँट हवी असेल ती युनियन कडून मिळते. अजून फेलियर ऑफ द कॉन्स्टिट्युशनल मशिनरीज इन द स्टेट प्रेसिडेंट अज्युम ऑल द पॉवर्स. फायनान्शियल इमर्जन्सी ज्यावेळेस लावली जाते त्यावेळेसही जे काही अधिकार आहेत ते काय होत आहेत, केंद्राकडे एकवटले जात आहेत. आपल्या इथे सिंगल सिटिझनशिप आहे. संघराज्यामध्ये कुठे ना कुठे कसं असतं, ड्युअल सिटिझनशिप असते. युनिटरी फीचर काय आहे, तर सिंगल सिटिझनशिप जे आपल्या इथे आहे. आपल्या इथे सिंगल ज्युडिशरी सिस्टीम आहे. आपल्या इथे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. हे कुठे ना कुठे काय आहेत, युनिटरी फीचर्स आहेत. ठीक आहे. तर याद्वारे आपण काय बघितलं की पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण केंद्र सरकार किंवा जे काही संघराज्य आहे, संघराज्यात्मक पद्धती आहे याविषयीचा अभ्यास करत आहोत. संघराज्याचं जे काही बदलतं स्वरूप आहे त्याचं बघत आहोत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जे काही
संघर्ष आहे त्याचा आपण अभ्यास करतोय, केंद्राकडे जी काही स्वायत्तेची मागणी केली जाते त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, तर आय होप तुमच्या सर्वांना आजचा जो काही आपला पहिला मॉड्यूल आहे तो कळला असेल. ठीक आहे, थँक्यू सो मच.